धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते दीपक बोराडे हे गेल्या 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा आजचा उपोषणाचा 8वा दिवस आहे। त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी राज्याचे मंत्री दत्तामामा भरणे हे स्वतः आलेले आहेत। आपण या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांच्यासोबत बोलणार आहोत। दीपक भाऊ, आज 8वा दिवस आहे, तुमची प्रकृती खालावलेली दिसायला लागलेली आहे, मंत्री महोदय भेटायला आलेले आहेत, काय सांगणं आहे तुमचं? मी मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो, परंतु ते सरकारच्या वतीनं आले की नाही हे काही क्लिअर नाही। पर ते आमच्या एक समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत, आमच्यासाठी आदरणीय आहेत, म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो। पण एक दुःखद आणि वेदनादायी गोष्ट अशी आहे की हे सरकार दुजाभाव करतंय। महाराष्ट्रातला 2 नंबरचा समाज, फडणवीस साहेब म्हणतात सरकार धनगरांमुळे आलं, मी मुख्यमंत्री धनगरांमुळे झालो, मला आमदार धनगरांनी केलं, म्हणजे इतके उपकार देवाभाऊंवर या धनगर जमातीनं केले। पण या उपकाराची परतफेड गेल्या 15-10 वर्षांपासून फडणवीस साहेबांनी केली नाही। माझी विनंती आहे फडणवीस साहेब, तुम्ही मंत्रिमंडळाच्या वतीनं आले की कसे आले, कोणी आलं नाही आलं, आमच्यासाठी फक्त तुम्ही बारामतीत दिलेला शब्द पाळा। मोदी साहेबांनी पंढरपूरमध्ये शब्द दिला होता तो पाळा। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांनी सुद्धा पंढरपूरमध्ये ढोल वाजवून धनगरांना शब्द दिला होता। म्हणजे भाजपचा हा काय फसवणुकीचा DNA आहे काय, हा माझा प्रश्न आहे। एक गंभीर सवाल दीपक बोराडे या ठिकाणी विचारतायत। आपण दत्तामामा भरणे यांच्याशी बोलणार आहोत। मामा, त्यांचा पहिला प्रश्न आहे की तुम्ही सरकारच्या वतीने आलात का समाज म्हणून आलात? शेवटी मी सरकारचा जरी प्रतिनिधी असलो, दीपक भाऊ आमच्या समाजाचे नेते, त्यांच्या तब्येतीची चौकशी प्लस दीपक भाऊचं निवेदन आज त्यांचे मला सहकार्याने दिलेलं आहे, ते निवेदन निश्चित प्रकारे एक सरकार म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ती मी पोच करील। दुसरा प्रश्न असा आहे की ते म्हणाले की भाजपचा DNA फसवणुकीचा आहे का? आता तुम्ही त्यांच्यासोबत अलायन्समध्ये आहात। आता या बाबतीमध्ये मी थोडं अतिवृष्टी असल्यामुळे, राज्याचा कृषी मंत्री असल्यामुळे या बाबतीमध्ये काय जास्त मी या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकत नाही। दुसरा प्रश्न असा आहे की धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी जुनी आहे, आज उपोषण होते, त्याबद्दल तुमची भूमिका काय? 100% धनगर समाज हा भोळा बाबडा समाज आहे। खरं तर त्यांना पाठीमागच ST आरक्षण मिळायला पाहिजे होतं, तर उलटं उशीर झालेला आहे। उलटं सरकारने पण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या समाजाला लवकरात लवकर ST आरक्षण देण्यासाठी द्यावं आणि यासाठी राज्याचा मंत्री म्हणून माझाही प्रयत्न राहील। कशा पद्धतीने प्रयत्न केले गेले पाहिजेत? हा विषय राज्याच्या अधिकारातला आहे का केंद्रातून हा प्रश्न सुटू शकतो काय? हा विषय केंद्राच्या अधिकारातला जरी असला तरी शासनाने जर इथं हे केलं तर इथून शिफारस तर आपण झालेली, पण निश्चित प्रकारे जरी केंद्राचा असला तर केंद्राला या समाजाला देणं काय योग्य आहे, या समाजाची अडचण, या समाजातले प्रश्न, अडचणीचे प्रश्न निश्चित प्रकारे केंद्राला समजून सांगून या बाबतीमध्ये जरी केंद्राचा जरी विषय असला तर यामध्ये राज्य सरकारने पुढाकार घ्यावा। यांचा उपोषणाचा दीपक भाऊंचा आजचा 8वा दिवस आहे, प्रकृती खालावली आहे, ते तुमच्या समोर आहेत। उपोषण सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? उपोषण सोडवलं पाहिजे का, काय भूमिका? उपोषण तर शेवटी आपले प्रश्न मांडण्यासाठी तर दीपक भाऊ ताजेतवाने दिसले पाहिजेत, त्यासाठी दीपक भाऊंना मी पण विनंती करणार आहे। पण शेवटी तो त्यांचा विषय की आरक्षणाच्या बाबतीत निश्चित प्रकारे आपण त्या बाबतीत सरकार दरबारी भांडू, पण शेवटी दीपक भाऊचं आरोग्य पण चांगलं असणं गरजेचं आहे। त्यासाठी त्यांनी ठीक आहे सगळ्यांशी विचारून, सगळ्यांशी विचारविनिमय करून काय त्या बाबतीवर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा। तर हे होते दीपक बोराडे आणि दत्तामामा भरणे यांनी या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली आहे। कॅमेरामॅन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।